नमस्कार मंडळी, वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया, हा निखिल. तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आमच्या आजच्या व्लॉगमध्ये. सो मला खूप जण सांगतात की ताई कर डेली व्लॉगिंग, पण नाही जमत. सोमवार ते शुक्रवार तर ऑफिसमुळे अजिबात नाही जमत. शनिवार रविवार करायला काही हरकत नाही. सो आज आहे शनिवार आणि आम्ही निघालोय नाशिकला जायला, कारण खूप छोटे मोठे काम आहेत जे बाकी आहेत आणि शनिवारच मिळतो की जेव्हा ते होतं. सिन्नरला बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळत नाही, त्यासाठी नाशिकलाच जावं लागतं. आणि नाशिकला जायचं म्हटलं तर हे पिल्लू असतं सोबत, तर असं करावं लागतं. तर हिला मी घरी घेऊन जाईल आईकडे, मग आई तिला आंघोळ घालून झोपवून देईल आणि मग आम्ही दोघं जाऊ, कारण मेन रोडला मोठी गाडी जात नाही. आणि जे आम्हाला घ्यायचंय ते सगळं मेन रोडलाच घ्यायचंय. सखीचे कपडे म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टी म्हणा. आणि आज पहिल्यांदा निखिल सखीला कपडे घेणार आहे. 7 महिन्यात निखिलने सखीला काहीच घेतलेलं नाहीये. वी आर व्हेरी ब्लेस्ड की तिचे दोघं साईडचे आजी बाबा, मावशी आजी, मामा मामी, काका सगळे तिचे इतके लाड करतात की तिच्या आई बापाला तिला अजून काही घ्यायची गरज नाही पडली आहे तशी. पण आज निखिल म्हणतो की मला तिला काहीतरी घ्यायचंय, तर तिला असे म्हणजे खूप असं भारी फॅन्सी नाही घ्यायचंय. थंडी वाजते म्हणून फुल टी शर्ट वगैरे घ्यायचे. तिची दुधाची बॉटल फुटली आमच्याकडनं, ती घ्यायची. आणि आज आम्हाला तिच्यासाठी थोडं सोनं पण घ्यायचंय, तर आम्ही ते करायला चाललोय आज. आम्ही खूप जास्त सॉर्टेड होतो की आम्हाला काय काय घ्यायचं आहे, त्याच्यामुळे खूप पटकन शॉपिंग झाली. तिथला पूर्ण स्टाफ सखीसोबत इतका छान खेळत होता. सखी खूप भाव खात होती, बट नंतर रमली आणि थोडी खेळलीसुद्धा. फायनली सखीसाठी सोनं घेतलंय आम्ही, पण आजही आम्ही घेतलंय असं नाही म्हणता येणार. जेव्हा जनरली आपल्याकडे असं असतं ना की पहिली डिलिव्हरी माहेरची करतात, तर ते निखिलला जरा मान्य नव्हतं. त्याचं असं होतं की नाही, माझं बाळ आहे तर जे काही आहे ते मी करेल. आणि आम्ही दोघं IT मध्ये, तर आम्हाला दोघांना मेडिक्लेम मिळतो त्याचा. बट घरचे असतात, तर माझ्या पप्पांनी तेव्हा ऐकलं नव्हतं. आणि माझा डिलिव्हरीच्या जस्ट 1 दिवस आधी आम्ही दवाखाना चेंज केला होता आणि जरा गडबडही झाली होती. तर माझं बिलही चांगलं 1.25 लाखापर्यंत गेलं होतं. तरी त्यावेळेस ते पप्पांनी पे केलं, बट निखिलला ते मान्यच नव्हतं. तर तो गेला होता माझ्या पप्पांशी परत डोकं लावायला की नको. आणि त्याचं असं म्हणणं होतं की कुठे आमच्या खिशातले जाते, आमच्या दोघांच्याही खिशातले जात नव्हते, आम्हाला मेडिक्लेम मिळतोय त्याचा, तर नका असं करू. त्याला बरोबर वाटत नव्हतं अजिबात. त्याला अजूनही ते बरोबर वाटत नाही. बट तेव्हा पप्पांनी सांगितलं होतं की पैसे तर मी घेणार नाही, कारण माझी नात आहे ती. पण जर तुम्हाला एवढंच काही करायचं असेल तर माझ्या नावाने तिची FD करा किंवा तिला काहीतरी सोनं घेऊन ठेवा. तर आम्हाला कळतच नव्हतं की त्याचं काय करावं. तर तसेच पडलेले होते ते. तर आज फायनली सखीसाठी काहीतरी चोख सोनं घेऊन ठेवलंय, कारण तिला दागिने करायला तिचे दोघं साईडच्या आजी बाबांनी तिला सगळं करून ठेवलेलं आहे. आणि तिचे जे बाबा आहेत, म्हणजे निखिलचे जे पप्पा आहेत, ते तर म्हणजे आमचं लग्न झालं त्याच्यानंतर वर्षभरानेच तात्यांनी थोडं करून ठेवलेलं होतं. त्यांना इतकी हौस होती नातवंडांची, कारण निखिल नंतर पहिलंच बाळ होतं. त्याच्यामुळे तिला जनरली जेवढं लहान बाळांना लागतं तेवढं सगळं तिच्याकडे आहे. तर मग तिच्या नावाचं चोख घेऊन ठेवलं. थोडी मोठी झाली की करूयात तिला काहीतरी तिच्या बाबांच्या नावाने ना. हा निखिलचा माझ्या माहेरचा एंट्री पास आहे. तो गौरीला माहिती की मामा येतात, तर मामा कधीच बिना खाऊचं येत नाही. ती कुठे लग्न कार्यात जरी निखिलला भेटली म्हणते मामा माझा खाऊ द्या आधी. आणि किती वेळेस निखिल म्हणतो जागा गौरी तुला खाऊ नाही आणलाय मी, बट तिला माहिती की असतोच. ती गाडीत येते, चेक करते, तिला गाडीत सापडला आणि निखिलच्या अंगावर कूदते. पण तिला माहितीये की मामा आहे म्हणजे खाऊ आहे. तर याच्याशिवाय निखिलचं गौरीचं सूत्र अजिबात पटत नाही याच्याशिवाय. घरी पोहोचल्यावर सखीला झोपून मी आणि निखिल जरा शॉपिंगला गेलो. चालतं, शॉपिंग नाही करता आली मला, कारण सखी उठून गेली, त्याच्यामुळे खूप लवकर आलो. आणि चेहरे ओळखायला लागली ते आता, त्याच्यामुळे जरा रडरड चालू, त्यामुळे खूप लवकर आलो. ज्या मेन कामासाठी नाशिकला गेलो होतो त्याची सुरुवात केली. आपल्या हिंदू धर्मात बाळाचे जे काही रिच्युअल्स असतात ना, त्याच्यात मामा आणि आत्याला खूप मान असतो. आता आमची आत्या तर तिथे नव्हती, सो आमच्या मामीने औक्षण केलं. मामाने तिची बट कापली, ती खोबऱ्याच्या वाटीत पॅक करून नंतर एका रुमालात मस्त पॅक केली. सगळं आवडलं घरचं आणि आम्ही निघालो होतो शॉपिंगला. म्हणजे खूप जास्त करायची नव्हती, बट निखिलला एका प्रदर्शनात काही शर्ट्स घ्यायचे होते जे लास्ट टाईम आम्ही घेतले होते आणि खूप अप्रतिम निघाले होते. सो खूप सारी शॉपिंग केली तिथे जाऊन, फक्त निखिलची आणि तात्यांची. तरच खूप सारी शॉपिंग झाली आहे आमची. जे कामं होते आमच्या डोक्यात ते ऑलमोस्ट सगळे संपवले. आणि सगळ्यात मेन होतं ही सगळी जी बट काढायची होती ती. ॲक्च्युली मी आणि निखिल अशा काही गोष्टी मानत नाही की बाहेर जायचं नाही, कोणाच्या झोक्यात टाकायचं नाही वगैरे. आणि आमच्या घरच्यांचं त्याचं काही रिस्ट्रिक्शन नव्हतं, ना माझ्या घरचं ना निखिलच्या घरच्यांचं. बट बरेच लोक भेटतात आपल्याला कार्यक्रमात वगैरे आणि प्रत्येक जण सांगतं की नाही कमीत कमी 5 बट तरी काढ, 5 केस तरी काढ, तिचं जावळच कर, नाही तर असं होतं तसं होतं.
तर उगाच त्या गोष्टी डोक्यात राहतात. आणि आमच्या जी सटूबाई आहे आमची, त्याच्या दर्शनाला न्यायचं आहे तिला. तर मग आमचा असा विषय झाला की चाललोच आहे, आणि उगाच डोक्यात काही ना काही फिरत राहतं. कारण दिवसातनं एकतरी अशी व्यक्ती भेटते जिथे सांगतं, आणि अर्थात ते चांगल्यासाठीच सांगतं आमच्या. तर म्हटलं करूयात काहीतरी. सो आज गेलोच होतो. तर दादाकडनं कापून आणले तिचे, म्हणजे जावळ करून आणले छोटंसं असं 5 बटांचं. आणि किती सुखात झोपी गेलंय बघा हे, काहीच न करता. सखीची इतकी चांगली गोष्ट आहे ना की तिला झोप आली ना तर तिला अजिबात कोणी लागत नाही. ती खेळता खेळता ज्या कोपऱ्यात असेल त्या कोपऱ्यात झोपून घेते. तिला असं थापायलाच पाहिजे, पाजायलाच पाहिजे असं तिचं काही नाहीये. हा, पण तिला जेव्हा झोपायचं नसतं तेव्हा तुम्ही तासभर झोका द्या, ती नाही झोपत. ती मजा घेते झोक्यातून आमची. खरं तशी अशी बघत राहते झोक्यातून आमच्याकडे. मला असं वाटतं की झोपली, पण नाही, सखी पूर्ण बघत असते. पण आता बघा तिला झोपायचं होतं, काहीच न करता सेकंदापूर्वी ही पोरगी जागी होती ना आता झोपली आहे. प्रत्येक माणसाचं ना कुठे ना कुठे नशीब खराब असतं. कोणाचं लग्नाच्या बाबतीत, कोणाचं जॉबच्या बाबतीत, कोणाच्या नातेवाईकांच्या बाबतीत काही ना काही असतं. माझ्या नवऱ्याचं पण नशीब खराब आहे ट्रॅफिकच्या बाबतीत. तो ज्या लेनला गाडी नेतो आणि हे फक्त टोल नाक्यावर नाहीये, हे प्रत्येक ठिकाणी आहे. जिथे ट्रॅफिक असते खूप जास्त आणि तिथे अशा 2-3 लेन असतात. निखिल ज्या लेन मध्ये जातो ती लेन आपोआप बंद पडते आणि दुसरी चालायला लागते. आणि आज स्टील आहे. तर आम्ही ज्या बसच्या मागे होतो ना, ती बस जाऊन 5 मिनिटं झाले. हा दुसरीकडे घुसला की चला इकडनं पटपट पटपट जाईल. आणि आता आणि हे नेहमीच आहे, नेहमीच. म्हणजे ही जी लेन आहे ना, हिच्यात सगळ्यात कमी गाड्या होत्या ह्या लेन मध्ये, आणि आता ही हालतच नाही. ही पहिली गाडी गेली या लेन मधनं. तुझी काही प्रतिक्रिया चिडलेला निखिल? बिकार कारभार आहे टोलवाल्यांचा. असं नाहीये, तुझं नशीब खूप खराब आहे. माझं नशीब खूप चांगलं आहे, कारण तासाभरापासून माझं पिल्लू असे गाढ झोपलेलं आहे. आणि आम्हाला आता जवळजवळ 7 वाजले. सकाळी 10:30 11च्या आसपास होतो बाहेर. 7 वाजलेत, सगळं आवरलंय. सखी पण प्रॉपर नीट झोपली आहे, खेळली आहे, आणि आम्ही पण फ्रेश आहे. आम्हाला घरी यायला 7:45 वगैरे झाले होते आणि निखिल नसतोच. निखिल बाहेरच्या बाहेर गायब झालाय. शनिवार रविवारी पण मित्र असतात. सो वरच्या स्वयंपाक करायचा होता. पण मला अचानक आठवलं की सखीचाच सुवर्णप्राशनचा डोस होता, जो 12 ते 8 या वेळेत होता. आणि 8-10 झाले. बट तात्यांनी फोन केला डॉक्टरला. डॉक्टर बोलले येऊन जा. सो आई आणि तात्या गेले तिला डोस द्यायला घेऊन. तोपर्यंत मी स्वयंपाक आवरते. तर असं छान आवरलं आहे मी. आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही निघालो आहे सटूबाईला. काल म्हणून सखीचं जावळाचे 4-5 केस काढून आणले आम्ही, कारण ते आम्हाला तिथे व्हायचे होते. सखी कधी कधी खूप चिडचिड करते. सो खूप जण बोलले होते की असू शकतं यामुळे. तर उगाच डोक्यात शंका नको म्हणून म्हटलं जाऊयात. तर आम्हाला सकाळी खूप लवकर जायचं होतं. बट मेथीची भाजी भेटत नव्हती जशी पाहिजे तशी. सध्या पावसाळा चालू आहे, फार किडलेली वगैरे अशी भाजी होती, ती आमच्या आईंना चालत नव्हती. सो खूप शोधून आमच्या दादांनी खूप शोधून एक भाजी आणली, मग ती निवडली, मग ती त्याचा नैवेद्य वगैरे केला आम्ही. आणि आता आवरलं आहे. आता सखीची पण झोप झाली आहे, उठली आहे. सगळ्यात आधी आम्हाला एका ठिकाणी दर्शनाला जायचं आहे कृष्णाचं. जन्माष्टमीच्या दिवशीच जायचं होतं, बट जमलं नाही. निखिलचं ऑफिसचे कॉल्स खूप लेटपर्यंत होते. सो आज तिथे जाणार आहे आधी, आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी जाऊन कृष्णाचं दर्शन घेतलं. त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं. रासलीला, दहीहंडी, रुक्मिणीचं हरण, देन द्रौपदीचं वस्त्रहरण, रासलीला, असं खूप काही काही होतं. खूप जास्त शूट नाही करता आलं, पण जेवढं करता आलं तेवढं मी केलं. त्यानंतर सटूबाईला गेलो. आमच्या घरापासून अराऊंड 1 तासाच्या अंतरावर आहे. नैवेद्य पाणी आम्ही सगळं घरून करून घेऊन गेलो होतो. आतमध्ये आम्हाला डायरेक्ट एंट्री नव्हती, बट त्याच्या काकू होत्या, त्या सखीला आत घेऊन गेल्या. त्याच्यानंतर तिची नजर वगैरे काढली. देवीची ओटी भरली आम्ही, आणि नंतर तिचे जे जावळ होतं ते तिथे वाहिलं. त्यांच्या नियमाप्रमाणे 2 घास तिथे खावे लागतात, ते खाल्ले. गाडीत सखीने आजीबाबांसोबत खूप मस्ती केली. पुन्हा रस्त्यात एका ठिकाणी थांबून आम्ही सखीचं फोटोशूट केलं. आम्ही घरी आलो आहे, आणि आज श्रावणाचा शेवटचा दिवस आहे म्हणून आमच्या इथेच मंदिरात भंडारा होता. तर तात्या माझ्यासाठी घेऊन आले. मला भंडाऱ्यातलं जेवण खूप आवडतं, स्पेशली तो जो मसाले भात असतो ना, मला पंक्तीत जेवायला खूप आवडतं. सो तात्या माझ्यासाठी खूप सारा घेऊन आले. सी
मनात ना ध्यानात आज सखीचं जे काही झालं पूजा वगैरे ते खूप छान झालं. आमचं अचानक ठरलं तिचे ते केस कापायचे, नंतर सटुबाईला जायचं वगैरे. बट एकदम छान सुटसुटीत दर्शन झालं, गर्दी नव्हती, काही त्रास नाही दिला सखीने, रडरड नाही केली. सो सगळं छान झालं. सो व्हिडिओ एंड करायचा आता, बट त्याआधी परत कमेंट्स असं मी खूप इग्नोर करायचा ट्राय करते, बट येतातच छान छान. तशा वाईट नाही यावेळेस. एक होती की निखिल घर जावई आहे का, तर आय डोंट नो की निखिल कधी माझ्या घरी असा दिसला घर जावई होताना, तर नाही, निखिल घर जावई नाही आहे, मी घरसून आहे. आणि सेकंड वन की सारखी माहेरी जाते का, तर हो, सारखी म्हणजे खूप 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 जात नाही मी, बट गेली तरी काही हरकत नाही आहे ना. म्हणजे त्या माणसांसोबत तुम्ही तुमच्या आयुष्यातले 25 वर्ष घालवलेले असता. आणि माझं असं आहे की मी लग्नाच्या आधीच निखिलला खूप क्लिअर केलं होतं की माझी प्रायोरिटी ऑलवेज माझे आई पप्पा आधी असतील आणि मग तू असेल. आणि सेम त्याचं आहे की आधी त्याचे मम्मी पप्पा आणि मग मी. आणि त्यात काही वाईट नाही आहे. म्हणजे मला माझी आई सांगते की नको अडकू अजून आमच्यात, बट ते नाही जात डोक्यातून. अजूनही जेव्हा माझे पप्पा लांब कुठे गाडी घेऊन जातात ना, मी 15-15 मिनिटाला फोन करून आईला विचारते पोचले का गं, आले का गं. तर ते इथे असतं. तुम्ही एवढे वर्ष त्यांच्यासोबत राहिलेले असतात ना, की म्हणजे असे बरेच जण म्हणतात की यार वर्ल्ड्स बेस्ट हजबंड, की तूच माझी प्रायोरिटी आहे, तू है. बट ते माझ्या बाबतीत नाही आहे. म्हणजे मी खूप क्लिअर आहे की पप्पा आणि आई माझ्यासाठी काय, म्हणजे पप्पा, आई, दादा, निखिल हे म्हणजे 4 पिलर आहेत की ज्यांच्यावर मी इमोशनली खूप जास्त डिपेंड आहे, खूप जास्त. आणि मम्मी पप्पांचं म्हणाल तर नाही, म्हणजे मी नाहीच राहू शकत. जर मी दिवसभरात आईला फोन केला, आणि किती वेळेस असं होतं की आईचं माझं थोडंफार वाजतं आणि मला असं वाटतं की आई मला फोन करेल, असं आई, आणि आई नाही करत. आई खूप स्ट्रिक्ट आहे माझी त्या मनाने. तर मला ते सारखं असतं आईचा फोन नाही आला, आईचा फोन नाही आला, आईचा फोन नाही आला, तर ते नाही होत. मुलींकडनं माहेर सुटणं खूप अवघड आहे. मी खूप फॉर्च्युनेट आहे की माझा नवरा असा नाही आहे किंवा माझे सासू सासरे असे नाही आहे की आई मी जाऊ का, आणि मगच त्या मला परमिशन देतील आणि मग मी जाईल. नाही, त्यांचं असं आहे की तू सांग तुला कधी जायचं आहे, ते पाठवतात मला. आणि मी पण काही खूप दिवस नाही राहत. सो खूप दिवस मी माहेरी नाही राहत. बट ज्या मुली राहत असतील किंवा ज्यांना राहायचं असेल, तर त्यात काहीच चुकीचं नाही आहे. म्हणजे हे असं खूप असं वेगळ्या कॅटेगरीत कधीच नका नेऊ की हे वर्षभर माहेरी राहिली. असेल तिचा काही इश्यू, काही प्रॉब्लेम असेल, तिच्या सासऱ्यांना प्रॉब्लेम नाही, तिच्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला कशाला प्रॉब्लेम असायला हवा. मुली आणि मुळात ना डिलेव्हरी नंतरचं जे माहेर असतं ना, मी माझ्या लग्नानंतरही एवढी रडली नव्हती जेवढी मी माझ्या डिलेव्हरी नंतर घरी येताना रडली होती. कारण ती ती 1.5 महिन्यात जी मी आई बघितली ना, ती मी आई कधीच नव्हती बघितली. मी झोपायची, ती जागायची माझ्या बाळासाठी. सो वेगळंच असतं ते. त्यामुळे अशा काही कमेंट्स नका करत जाऊ. हां, तुम्ही निगेटिव्हली नाही केली, बट तरी पण तो निखिल घर जावई नाही आहे आणि मी माहेरी खूप जात नाही. बट आता माझ्याकडे इथे असं आमच्या इथे ना असं खूप असं घरोबा वगैरे नाही आहे इथे खूप जास्त. तसं कट्टू माझ्या माहेरी असं खूप कॉलनीत घरोबा आहे. म्हणजे इथे मला संध्याकाळी फिरायला काही नाही. तिथे मी संध्याकाळी फिरली का मला घरी यायला 1.5-2 तास लागतं. मला एवढे जण भेटतात फिरायला. आणि सिन्नरला असले का मी जाते येते, कारण इथे आईंना मळ्यात जावं लागतं, तात्या कोर्टात असतात, निखिल ऑफिसला असतं, मोस्टली माझं पण ऑफिस असतं. त्याच्यामुळे सखीची पण सध्या गडबड होऊन जाते. घरी गेल्यानंतर पप्पा रिटायर झालेले आहेत, आई पण फ्री असते आणि गौरी असते. त्याच्यामुळे खूप टाइमपास होतो. संध्याकाळी सखीला बाहेर फिरायला घेऊन गेले की तिला घ्यायला इतके लोक असतात की मॅडम घरी यायला कानकूच करता. त्यामुळे सध्या माझं जाणं वाढलं आहे. आणि आता मी परत पुढच्या आठवड्यात जाणार आहे गणपतीसाठी. सो प्लीज अशा काही कमेंट करू नका. आधीच सांगते, माझ्या सासरी गणपती नसतो आणि माझ्या माहेरी गणपती असतो. आणि मला गौरी गणपतीची खूप जास्त आवड आहे, खूप जास्त. सो लग्न झाल्यापासून प्रत्येक वेळेस मी माहेरी जाते गणपतीला. सो परत तुम्ही सुरू होण्याच्या आधी सांगते की हो, मी आता माहेरी जाणार आहे. ठीक आहे, यावेळेस हे सगळं पॉझिटिव्ह घेऊयात, नको ते निगेटिव्हिटी. एवढं बोलून आजचा ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पसारा नाही आहे, सखीची झोळी आहे फक्त. यावरनं पण कमेंट करता किती पसारा असतो, तर काय करणार, ही झोळी नाही सोडू शकत. तो माझ्या बाळाचा कम्फर्ट झोन आहे सध्या. सो या, थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा मला आणि माझ्या सखीला.